पवार कुटुंबातील आमच्या साध्या डोळ्यात महालक्ष्मी ज्या स्थापनेक असता झाली असेल तेव्हा सुद्धा काहीतरी एक मोठा उद्देश ठेवला असेल. त्या भारताची एक नागरिक म्हणून निवडणूक आयोगाच्या कार्याला सलाम म्हणून आणि त्यांच्या कार्यात एक माझं खरीचं वाटण म्हणून यावर्षी त्या आमच्या गौरी गणपतीची थीम आम्ही ठेवली आहे, सगळ्यांचा राज सुजान व्हा आणि आमच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने तुम्ही मतदान करा. तुम्ही या ठिकाणी पाहत असाल आपण एक ईव्हीएम मशीन बनवली आहे. ही प्रत्येक नागरिकांना माहिती असतं ईव्हीएम मशीन काय आहे, पण मला असं वाटतं या येणाऱ्या काळामध्ये ही निवडणुकांचं वर्ष आहे आणि या निवडणुकांच्या वर्षामध्ये त्यांच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी आणि त्यांना आठवण व्हावी की हा मला या ठिकाणी मग कितीही नावं असले तरी मला मतदान करायचंय. आणि हे होतं पर्सेंटेज वाढवण्यासाठीची माझी ही थीम बनवलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर वेगवेगळे आपण मतदान प्रक्रिया पार पडत असताना जी काही इव्हेंट होतात ते इव्हेंट या ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून मी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. या ठिकाणी ईव्हीएमच्या समोर माता भगिनी मतदान करण्यासाठी रांगेत लागल्या आहे. एका ठिकाणी त्यांचं नाव सर्च करणं चालू आहे, तर दुसरीकडे तुम्ही मतदान तर करालच, आधी मतदान नोंदणी तर करा असा संदेश देणारे ऍक्टर सुद्धा मी या ठिकाणी ठेवले आहेत. सोबतच वेगवेगळ्या पक्षांना रिप्रेझेंट करणारे त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आपापल्या पक्षाचा प्रचार करत असताना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. सोबतच व्हीलचेअरवर असते, गरोदर माता असते, ही सुद्धा आपल्या काम व्यवस्थित म्हणजे आपले एक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी कार्यरत आहे. तुम्ही या ठिकाणी जर बघत असाल तर जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी पोस्टल वोट, वेगवेगळ्या घटकासाठी पोस्टल वोटची सुविधा आपल्या भारतामध्ये आहे. आणि ते पोस्टल वोट घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, ते त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचं एक मोलाचं मत आपल्या पेटीमध्ये घेऊन या भारताचं उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर योगदान निवडणूक आयुक्तांचे देशातील मतदाराचे टी एस सेशन यांचं नाव जर तुम्ही ऐकून असालच, आचारसंहितेला जिवंत करणारे हे महंत मला असं वाटतं. पण हा फ्लेक्स दाखवण्याचं कारण की आहे की या ठिकाणी निवडणूक बरी झाली, त्याच्यानंतर मतदारांची संख्या काय होती, मतदारांची टक्केवारी काय होती आणि वयाची पात्रता काय होती. म्हणजे संज्ञान होत असाल तर तुम्ही सुजाण सुद्धा झालं पाहिजे आणि तुम्ही मतदानाचा अधिकार सुद्धा तेवढ्याच तन्मयतेने आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे जबाबदारीपूर्वक पार पाडला पाहिजे. त्यांचं कार्य या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या महंतांनी भारतामध्ये ज्या निवडणुका झाल्या, यशस्वीपणे निवडणुका पार पाडल्या, त्यांचं कार्य या ठिकाणी मला अधोरेखित करावंसं वाटलं आणि त्यांच्या कार्याला सलाम सुद्धा द्यावासा वाटला. हाच एक माझा छोटासा प्रयत्न आहे की त्यांच्या कार्याला आमच्या संपूर्ण पवार कुटुंबाच्या वतीनं आणि बुलढाण्याच्या वतीनं मी त्यांना सहर्ष सलाम करते.